श्रावण मासानिमित्तानं सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. पवित्र श्रावण मासाच्या निमित्तानं उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या अलौकिक प्रतिरूपाचं दिव्य दर्शन आता आपल्या संगमनेरमध्ये भक्तिशक्ती मंदिरात साकारलेल्या श्री महाकालेश्वराच्या प्रतिरूपाचं दर्शन घेऊन भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घ्या. सर्व शिवभक्तांनी आवर्जून भेट द्या आणि श्री महाकालेश्वराचे आशीर्वाद घ्या. ठिकाण भक्तिशक्ती मंदिर, डेरे फाउंडेशन कॅम्पस, करेघाट, नाशिक पुणे महामार्ग, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. राहुरी फॅक्टरी या ठिकाणी ईद-ए मिलाद निमित्तानं काढलेल्या मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी मिरवणुकीच्या 5 आयोजकांसह डीजे मालक आणि चालक अशा 6 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेलाय. तर पोलीस कर्मचारी अमोल भांड यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आसिफ नईम शेख, अख्तर लाला शेख, इम्रान अन्सार सय्यद, सलमान मसियल खान, सरफराज तैनूर अली पठाण सर्वजण राहणार प्रसादनगर राहुरी फॅक्टरी, तसेच डीजे मालक आणि चालक महेश दत्तात्रय कोबरने राहणार गणेगाव यांच्यावर ही कारवाई केली गेली आहे. ईद-ए मिलादच्या पार्श्वभूमीवर 24 ऑगस्टला प्रसादनगर या ठिकाणी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी शांतता बैठक घेतली होती. तर या बैठकीत ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या अटी आणि नियमांचं पालन करण्याच्या सूचना आयोजक आणि उपस्थित नागरिकांना दिल्या होत्या. तर मिरवणुकीसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्जही दिला होता. तर आज सकाळी 8:30च्या सुमारास प्रसादनगर या ठिकाणी मिरवणूक सुरू असताना मोठ्या आवाजामध्ये डीजे वाजवला जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. तर बंदोबस्तावरील पोलिसांनी वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय, असं फिर्यादीत नमूद केलंय. तर मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजामध्ये घोषणाबाजीही केली गेली. नगर मनमाड महामार्गावर डीजे वाहन मोठ्या आवाजामध्ये वाजवत नेल्यामुळं वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचंही पोलिसांनी नमूद केलंय. डीजे चालकाची चौकशी केली असता त्यानं आपलं नाव महेश दत्तात्रय कोबरणे असं सांगितलं असून डीजेचा मालकही आपणच असल्याचं म्हटलंय. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेलाय. तर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके करतायत. सर्व धर्मियांनी सण उत्सव शांततेमध्ये आणि कायद्याचं पालन करून साजरे करावेत. ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. पोलिसांकडून यापूर्वीच आयोजकांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र सूचनांचं उल्लंघन करून कर्णकर्कश आवाजामध्ये डीजे वाजवणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली गेली आहे. भविष्यातही ध्वनी प्रदूषण आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिलाय. आज राहुरी तालुक्यामध्ये 3 ठिकाणी ईद-ए मिलाद संबंधात मिरवणूक होती. त्यात बारागाव नांदूर, राहुरी फॅक्टरी व कोल्हार खुर्द. आम्ही राहुरी फॅक्टरी येथे बंदोबस्तात असताना त्या ठिकाणी ईद-ए मिलाद मिरवणुकीचे आयोजक यांनी कुठल्याही प्रकारची प्रशासनाची परवानगी न घेता डीजे सोबत मिरवणूक काढली व कर्कश आवाजात डीजे वाजवला. तसेच महामार्गावरून मिरवणूक नेली. परवाच्या दिवशी आम्ही 3 ठिकाणच्या नागरिकांची मिरवणुकीसंदर्भात मीटिंग घेतलेली असताना त्यांना आवाहन केलं होतं की आपण कुठल्याही प्रकारचं मोठे कर्कश आवाजाचं इलेक्ट्रॉनिक माध्यमातलं वाद्य लावू नये. तरीसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीररित्या डीजे वापरला. त्या संबंधात राहुरी पोलीस स्टेशन येथे BNS 281, 223 व पर्यावरण अधिनियमान्वये आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. आयोजक आणि डीजे मालकावरती कारवाई केलेली आहे आणि डीजे सुद्धा जप्त केलेला आहे. इथून पुढे सर्व प्रकारचे सण उत्सवाला सुरुवात होते. नागरिकांना विनंती आहे की आपण शांततेत व आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व प्रकारचे सण उत्सव मिरवणुका साजऱ्या कराव्यात. त्यासंबंधी आपल्याला प्रशासनाचा संपूर्ण सहकार्य सपोर्ट राहीलच. परंतु आपण अशा कर्कश आवाजाचे, ज्यातून वृद्ध, रुग्ण, विद्यार्थी यांना इजा पोहोचते, लहान बाळांना इजा पोहोचते, अशा प्रकारचे वाद्य वाजवू नये. कुठल्याही प्रकारचं मिरवणूक वगैरे काढायची असेल तर आपण संबंधित पोलीस स्टेशनची
कायदेशीर परवानगी घेणं आवश्यक आहे. जर आपण कुठल्याही प्रकारची परवानगी न घेताना अशा कर्कश आवाजातले वाद्य वाजवले तर आपल्या विरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.